हाय फ्रेंड्स, मी अश्विनी. स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला ना गार्डन टूर देणार आहे. डायरेक्टलीच व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला गार्डनमध्ये काय काय आहे. जरा गवत आलेलं आहे कारण इथे दाऱ्याचं कंटिन्यू पाणी चालू असतं त्याच्यामुळे. तर बघा तुम्ही गार्डन कसं आहे ते. तर इथे हे जे पाणी येण्यासाठी दिसते ना, तर तिथे ते बोरचं पाणी येतं. आणि इथे जे भंगार दिसतं आहे ना, ते डब्बा तेलाचा, पोती, परत बॉटल्स वगैरे, तर ते जरा इग्नोर करा. ते ना रोजच्या रोज नेत असतात, पण 1-2 दिवस झालं नेलं गेलं नाही आहे. तर ते भंगार इथे ठेवलं की न्यायला जरा बरं पडतं, म्हणून ते काही मागे कुठे ठेवता येत नाही. तर इथून जो घरामागचा व्ह्यू दिसतो ना, तर तो तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. तर इथे ना हे ओव्याचं झाड आलेलं आहे. तर झाड म्हणजे छोटंसं रोपटं लावलं होतं, तर ते आता मोठं असं झालेलं आहे. वास घेतला की असं छान वाटतं, फ्रेश वाटतं. संध्याकाळच्या टाईमला ना खूप छान वाटतं, कारण त्याचा वास जो आहे ना, तो आजूबाजूला पसरतो. तर इथे मी तुम्हाला डायरेक्ट ना गेट समोरचा व्ह्यू दाखवते की कसं आहे ते. आणि याला कोकण असं का म्हणतात. कोकण म्हणजे कसं शहर टाईप असं काही नाही आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्या गावाकडे जसं वातावरण असतं ना, जसं की हो सिंगल रोड आहे. परत ना आणि ह्या रोडच्या पलीकडे ना शेवग्याची बाग आहे. तर हे गेटपासून ना हो असा व्ह्यू दिसतो. तर वाटतं ना हे खरंच कोकण आहे. पण हो, हे कोकण जरी वाटत असणार तर हे कोकणात हो भाग येत नाही. फक्त नारळाच्या झाडामुळे वाटत वगैरे असेल. तर ना इथे गेटच्या शेजारून गेलं ना, तर इथे आंब्याचं झाड वगैरे आहे. तर आता हे जे आंब्याचं झाड आहे ना, हे एवढं असं काही बहरलं नाहीये, कारण इथपर्यंत पाणी पोहचत नाहीये. कारण सर्वात शेवट लावलेलं होतं हे झाड, त्याच्यामुळं इथे काही पाण्याची सोय म्हणजे तिथपर्यंत पाणी जाईल असं काही केलेलं नाहीये. तर त्याच्या शेजारी जी झाडे आहेत ना, ती भरपूर अशी मोठी आंब्याची झाडे आहेत. हे पाहू शकता तुम्ही, आणि मस्त असं बहरलं आहे. ह्याला पालवीसुद्धा फुटलेली आहे. आणि त्याच्या शेजारीच आहे ना, तर हे ना पेरूचं झाड आहे. आता ह्याला मी डिटेलमध्ये थोड्या वेळाने दाखवते. तर त्याआधी ना इथे हे जे आहे ना, स्टार्टिंगला जो मी व्ह्यू घेतला होता ना, तर त्या दाऱ्याच्या तिथं मोठं असं कडीपत्त्याचं झाड आहे मागं, आणि ते शेजारीच अशी छोटी-छोटी अशी झाडं आलेली आहेत. तर हे कडीपत्त्याचे जे झाड आहे ना मोठं, त्याच्या खाली छोटी-छोटी अशी भरपूर अशी रोपटे आलेली आहेत. आणि त्याचीच एक फांदी ना मला किचनच्या खिडकीमधून घेता येतो कढीपत्ता, आणि मी तिथूनच घेत असते. खालची जी रोपटी आहेत तिथलं काही घेत नाही. तर ना इथे शेजारीच एक ना आंब्याचं सुद्धा झाड आलेलं आहे. इथे भरपूर अशी आंब्याची झाडं आलेली आहेत. जी आंब्याची कोय असते ना, ती टाकली की पाणी असल्यामुळे येतात. आणि इथे ना भरपूर अशी आळू आहे, पण मी काही एकदा सुद्धा भाजी केली नाही आळूची. कारण ना मला भीती अशी आहे की ते ना असं घशात खाजतं ना, तर त्यामुळे मी केलेली नाही तर इथे ना मी सदाफुलीचं एक छोटंसं रोपटं लावलं होतं. आणि इथे जे गुलाबाचं जे छोटं रोपटं दिसतंय ना, तर ते ना मी घरच्या घरी तयार केलं होतं. पण त्याचा एक शेंडा जो आहे ना, तो वाळला आहे, आणि इकडून पालवी फुटली, त्याच्यामुळे मी काही ते काढणार नाही आहे. आणि ते शेजारीच ना हे रामफळाचं झाड आहे छोटं, आणि मोठं झाड ना घराच्या मागे आहे. ते ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेन. तर ना हे मोठं असं नारळाचं झाड आहे. यालासुद्धा नारळ लागलेले आहेत. याचे नारळ भरपूर असे तयार झालेले आहेत, पाणी वगैरे. तर ह्यो जो आहे ना, तो एकच नारळ राहिलेला आहे पडलेला. ह्या 2 नंबरचं झाड आहे घराच्या स्टार्टिंगपासून. तर जे 2 नारळ होते ना, ते पडले. आणि हो एक आहे राहिलेला, तो काही 1-1.5 महिना झाला अजून पडलेला नाही आहे. वाळून गेलाय तरी. तर नाही, ते भरपूर असे नारळाचे झाडं आहेत. तर इथे ना हे सीताफळीचं, आणि हे गुलाबाचं आहे. गुलाबाच्या शेजारीच हे ना विकत आणलं होतं, आणि हे जे आहे ना हे शोचं आहे. तर सीताफळीचं झाड ना हे असं काही आलेलं आहे. ते काही लावलं वगैरे नाही आहे, ते असंच बिया पडून आलेलं आहे. आणि हे ना उंबराचंच झाड आहे. अ, नसेल तर मला कमेंटमध्ये एकदा सांगा. उंबराचंच आहे, आणि इथे ना भरपूर अशी काही एक 4-5 प्रकारची शोची झाडं आहेत. जसं की ना हो चिनी गुलाब, हो येलो कलरचा आहे. विकत वगैरे काही आणलं नाही. असं छोटीशी फांदी आणून ते वाढत गेलंय. तर कढीपत्त्याचं ना मोठं झाड शेजारी असल्यामुळे ना त्याच्या आजूबाजूला असं लांबपर्यंत ना छोटी-छोटी अशी रोपटी आलेली आहेत. आणि हे जे आहे ना, हे जांभळाचं छोटंसं रोपटं आलेलं आहे. हे सुद्धा काही लावलेलं नाहीये. ते असंच मातीतून पडून वगैरे बिया पडून आलेलं आहे. मी ना हे ट्युलिपचं 2-3 रोपटी लावली होती म्हणजे विकतच आणलं होतं. पण हे असं काहीतरी झालेलं आहे. हे पहिलं कुंडीत होतं. तुम्ही सुरुवातीच्या काही व्लॉगमध्ये पाहिलं असेल. जांभळ्या रंगाचं असं फूल आलेलं आहे.
तर आता त्या ट्युलिपच्या रोपट्याची ना खरी लावायची पद्धत काय आहे ते मला ना कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे ना इथे मी पानफुटी लावलेली आहे. हो, ही मी स्वतःच आणून लावलेली आहे आणि ती छोटी अशी ना उंबऱ्याची छोटी-छोटी रोपटी आलेली आहेत. तर इथे ना छोटंसं जे रोपटं आहे ना तेच एक ठेवणार आहे. म्हणजे ते असं सुरुवातीपासून छान येतंय ना त्याच्यामुळे ते बाकीचे काढून टाकणार आहे. हे सगळं एवढं गवत आले ना ते काढताना एक 2-3 दिवसात हे सगळं गवत वगैरे काढून होईल. आणि हे जे आहे ना हो सुद्धा चिनी गुलाब आहे जो की पिंक कलरचा आहे आणि ते ना छोटीशी कोरफडीचं रोपटं आणून लावलं होतं. पण ते काही एवढं म्हणजे ते जिवंत आहे पण असं वाढलं वगैरे काही नाही कारण लावून 1 महिना झालेला आहे आणि ते ना छोटंसं आंब्याचं झाड आलेलं आहे. आणि हो जो आहे ना मनी प्लांट यांनी इथे लावलेला आहे. आणि इथे ना शेवट असं कोपऱ्यात ना सुद्धा एक कढीपत्त्याचं झाड आलेलं आहे आणि ते कढीपत्त्याचं जे झाड आहे ना ते गावरान कढीपत्ता आहे. आणि ते हो जो आहे ना हो शेवटचा नारळाचं झाड आहे म्हणजे गेटपासून पहिलं झाड आणि घरापासून शेवटच्या म्हणजे 5 झाडे आहेत नारळाची. आणि हो ना जरा बघितलं की कोकण असंच वाटतं. आणि इकडून 2 नंबरच्या झाडाला भरपूर असे नारळ आलेले आहेत पण ते काही तयार वगैरे नाही आहेत. सुरुवात आहे, फळं तयार होत आहेत. त्याच्यामुळे ना ते काय आम्ही काढत नाही. पण आम्ही जो फ्रंटचा पहिला जो नारळाचं झाड आहे ना त्याचे 1-2 काढून खाल्लेले आहेत. छान नारळाचे असं त्याचं ना खोबरंसुद्धा खूप गोड आहे. आणि इथल्या मधील ना 1, 2, 3 झाडांना तर काही नारळ वगैरे लागलेले नाही आहेत. सुरुवातीच्या आणि शेवटच्या झाडालाच नारळ लागलेले आहेत. तर हे जे आहे ना पहिलं आहे, याला भरपूर असे नारळ लागलेले आहेत, मोठेसुद्धा झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. तर भरपूर असं पाणी जात असल्यामुळं ना आता नुकतेच त्याला अशी पालवी का छोटे-छोटे असे नारळ यायला लागलेले आहेत. जे छोटे-छोटे नारळ आहेत ना, ते खाली पडतात आणि ते छोटे-छोटे नारळ मी शिवरायला खेळायला देते. तर हो जो टेबलासारखं जे दिसतंय ना, तर तो टेबल वगैरे काही नाहीये. ते सिमेंटचं बांधकाम आहे आणि त्याच्या खाली ना बोर आहे. तर घराशेजारी ना पुरेसा असा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्याच्यामुळे ना मी ती तुळशीचं जे रोपटं आहे ना, ते मी त्या बोरच्या वर ठेवलेलं आहे. तर एवढं मोठं झाड कशाचं ना, तर ते हे पेरूचं आहे. एवढं मोठं का तर ते ना 2 झाडं आहेत. ते एकमेकात असं जाऊन ना, असं भरपूर असं त्याचं गोलाकार झालेला आहे. आणि ना इथे मला ते झाड बघता-बघता ना मला एक पिकलेला पेरू दिसला आणि त्याच्याच खाली ना इथे असं हे ओलं का झालंय, तर ना इथे जे ड्रिप केलं होतं ना प्रत्येक झाडाला पाणी जायला, तर ते इथं फुटलेलं आहे. त्याच्यामुळं ते इथं तिकडं बोर चालू केली की ना इकडे पाणी म्हणजे जरा वाया जातं, पण ते झाडालाच जातं. तर इथे मला ना जो पेरू दिसलाय ना, तो आता मी तोडून येऊन खाणार आहे. म्हणजे बघूनच खावं लागेल कारण जरा जास्त पिकलेला आहे. मला जरासा लांबून छान वाटला, पण जवळ आल्यावर जर बघितला हात लावून तर तो जरा ना जास्त पिकलेला आहे. कारण असं जरासं हात रोवतंय. तर आजूबाजूला जी झाडं आहेत ना आंब्याची, जी कंपाऊंडच्या पलीकडे आहेत ना, ती काही आपली नाही आहेत. अलीकडं एक आहे आणि आंब्याचं झाल्यावर तर आंब्याचं झालं ना, तर चिकूचं सुद्धा झाड आहे. ते घराच्या शेजारीच आहे. म्हणजे घराच्या पायरीपासून जरा शेजारीच आहे. जे नारळाचे झाड आहेत ना, ते जरा असे समोर आहेत. तर हे आहे चिकूचं झाड. चिकूचे झाड ना, छोटे-छोटे असे चिकू लागलेले आहेत. आणि जे मोठं रामफळाचं झाड आहे ना, ते घरामागे आहे. ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दिसेल. तशी ना चिकूची झाडे 2 आहेत. जे रामफळाचं मागचं झाड आहे ना, त्याच्या शेजारी चिकूचं झाड आहे. आणि हो व्लॉग कसा वाटेल ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करत जा. तुम्ही जाता-जाता ना, तो रामफळाच्या झाडाचा व्ह्यू बघा.